12, 18, 21, 22, 23 शेंगा एकाच तोऱ्याला आहे. गेल्या वर्षी 3 तोड्यात आमचा 50 किलो माल निघाला 20 गुंठ्यामध्ये. 20 गुंठ्यामध्ये. आणि आता 2 तोड्यात 60 किलो निघाला. आणि क्षेत्र किती? 10 गुंठे. उत्पन्न किती वाढलं सर? डबल वाढलं. अजिबात फुलगळ आम्हाला वाटली जे फुल निघले 100% सगळे सेटिंग धरलंय. सगळं सेटिंग धरलंय. वापरलं त्यावेळी 3 तोड्यात 50 किलो झाला. घरगुती वापरून आता हे 2 तोड्यात 70 किलो झाला. हे जमचं वैशिष्ट्य. नमस्कार सर, आपलं नाव आणि पत्ता सांगा ना सर. माझं नाव विनायक मगदूम, गाव बामणी. तर आता हे जो आपला वरण्याचा प्लॉट आहे, हा किती दिवसाचा प्लॉट आहे सर? 2 महिन्याचा. 2 महिन्यात आता आपण याला बेसल डोस मध्ये काय काय खतं दिली? ह्याच्यामध्ये आम्ही एसबीटीची सगळी खतं दिलेली. म्हणजे सगळं काय असेल ते एसबीटी केलेलं. तुम्हाला मार्गदर्शन कोणी केलं सर? दिग्विजय सरांनी केलेलं. दिग्विजय सर नमस्कार. नमस्कार. तर आता आपण हा जो प्लॉट बघतोय, तर याला आपण काय सुरुवातीला मार्गदर्शनामध्ये सुरुवात कशी केली तुम्ही यांना मार्गदर्शन करताना? सुरुवात भेसळ पासून केली. बरं, बेसल डोस मध्ये काय दिलं सर? कृषीधन दिले. कृषीधन दिल्यानंतर तुम्हाला काय बदल वाटला? म्हणजे टाकलं खत टाकल्यानंतर तुम्ही याच्या आधी ऑर्गॅनिक खत टाकत असला किंवा इतर रासायनिक खत टाकत असला, तर तुम्हाला काय बदल दिसले? तेवढी शेंग धारणा झाली नव्हती. झाड उंच व्हायचं पण त्याला शेंगा धरत नव्हते तेवढे. म्हणजे फुलगळ व्हायची आणि माल सेट होत नव्हतं. कृषीधन टाकल्यामुळं आता माल पण चांगला आणि शेंगा पण दिसतात. माल टाकला आता तुम्ही ज्यावेळेस कृषीधन टाकले, आता हा जो माल आहे मग याच्यामध्ये काय बदल वाटला तुम्हाला? याच्यामध्ये शेंगा दाणे टपोरे झाले. हे दाणे ना? होय. आता हे काढले मी समजा आता. आणि दुसरी गोष्ट, मालात काही वाढ झाली का? मालात आता सध्या तरी आमचे 2 तोडे झालेले आहेत. एक 60 किलो माल निघालेला आहे. आणि आता बघा ना, अगदी शेंगा लढलेलं आहे खाली. आता झाड हे झोपलेले खाली, बोजा एवढा आहे की असे उभे सण नाही करू शकत, बरोबर नाही? आणि एका याला कमीत कमी 3, 6, 9, 12, 18, 21, 22, 23 शेंगा एकाच तोऱ्याला आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत आणि ह्या वर्षीच्या तुलनेत फरक आहे का? फरक आहे. म्हणजे गेल्या वर्षी एका तोड्याला किती माल निघायचा आणि ह्या वर्षी रासायनिक करता किती माल निघतो? म्हणजे 20 गुंठ्यात किती माल निघाला एका तोड्याला, आणि आता ह्या वेळेला 10 गुंठे, अर्ध क्षेत्र आहे, बरोबर ना? तर मग ह्याच्यामध्ये आणि त्याच्यामध्ये गेल्या वर्षी 3 तोड्यात आमचा 50 किलो माल निघाला 20 गुंठ्यामध्ये. 20 गुंठ्यामध्ये. आणि आता 2 तोड्यात 60 किलो निघाला. आणि क्षेत्र किती? 10 गुंठे. उत्पन्न किती वाढलं सर? डबल वाढलं. आणि रोगराई आणि खर्चामध्ये काय? रोगराई नाही. प्रत्येक मला वाटतं 8 दिवसाला रासायनिकची फवारणी घ्यायला लागत होती. याला फक्त 2च घेतला. आतापर्यंत 2च झाले. दोनच कीटकनाशकाच्या फवारणी. आणि मागच्या वर्षी फक्त आळीवलीचे प्रोक्लेम तेवढे घेतलेले. मागच्या वर्षी दर आठवड्याला? होय, 8 दिवसाला घ्यायला लागला. म्हणजे बेड मध्ये खाली मुळे आलेले आहे. आणि खत पण आपली जमीन पण एकदम हलक्या प्रतीचे, बरोबर? आता खत दिसतंय तिथंच मुळी डेव्हलप झालेली. खाद्य टाकले ते शोधात आलेली. आणि वरच्यावर मुळी, विशेष म्हणजे मातीच्या वर दगडावरती मुळी, आणि ती स्ट्रॉंग आहे. मग म्हणजे कमकोत नाहीये ती. बघा किती स्ट्रॉंग आहे. अजून तिला तर खूप वाढायचंय, बरोबर की नाही? म्हणजे दगड जर तुम्ही तिकडला दगड कसरतो, तो काढा तुम्ही खाली, बघा त्याच्या खाली काय असेल दिसतंय बघा. म्हणजे एवढी जबरदस्त डेव्हलपमेंट आता त्या एका बेसल डोस मुळे, एका बेसल डोस, बरोबर की नाही? आणि वरून काय काय स्प्रे मध्ये केलेले हेल्थ चांगली, फ्लावर आणि ऍडव्हान्स फ्लावर, क्रॉप त्याची फवारणी झाली. तर एवढा पाऊस असून सुद्धा हे जे धरलंय सेटिंग किंवा एवढी शेंग लागल्या फक्त त्यामुळे लागल्या, कारण की प्रचंड पाऊस होता. खासियत बघा ना, आपण जर निरीक्षण जर बारीक केलं, हा जो स्टंप आहे त्याची जाडी बघा. प्रत्येक काडीची, ज्या काडीला माल आहे त्या स्टंपची जाडी बघा. आणि जड आहे ना, ते भरीव आहे, वजनदार आहे. आणि युनिफॉर्म मध्ये शेंगा आहे. म्हणजे असं नाही का अगदी शेंड्यापर्यंतची शेंग आणि खालची शेंग साईज बघा ना, एकसारखी साईज आहे, बरोबर? हे विशेष आहे याच्यामध्ये.
दाना एकसारखा भरतो, शेंगाचे म्हणजे शेंड्यापासून तर खालपर्यंत एकसारखेपणा यायला. इथून मागे तुम्हाला मागच्या वर्षी असं चित्र दिसलं होतं? नाही, एक नाही तर दोनच दाणे होते. एक किंवा दोन. आता किती दाणे निघताय? 3-4 नाही. 3 ते 4. 4-5 मी बघितले. मी एका याच्यात 4 निघाले, एका याच्यात 5 निघाल्या. बाई याच्यात आता 5 दाणे. 1 2 3 4 5 आणि सरासरी 4 दाण्याचे पुढे दाणा. किडीचं प्रमाण जास्त आहे, याला किडी अजिबात नाही आहे. म्हणजे कीड कमी आहे. किडीचा आता माझा उन्हाळ्यात पडतो की कीड भयानक जास्त प्रमाण म्हणजे वेलवर्गीय आणि त्याच्यामध्ये हे किडी असतातच मग जास्त. तरी पण याला आता 99% म्हणा 100% किडीच नाही ना. बरोबर. म्हणजे किडीचंही प्रमाण कमी आहे. 99% कमी होय, होय. आहे, 100% कमी आहे. कशामुळे किडीचं प्रमाण कमी झालं ह्याच्यामध्ये असेल? हे कणी स्ट्रॉंग आहे. हा. मला काय म्हणायचं, झाड झाड आता strong कसे आहे. बोलले तुम्ही? strong तर सगळं strong. बरोबर आहे खरे. झाड जर strong आहे. निरोग आता एवढा आपण बघू शकतो, आता एवढं प्लॉटला लोड आहे, म्हणजे एवढं सेटिंग चांगलं आहे, चांगला आहे. म्हणजे एवढं भरलंय तरी झाडावर कुठं ट्रेस ते नाही का बाबा? ट्रेस नाही, अजिबात नाही. एकदम बाग एकदम निरोगी आहे. होय, निरोगी आहे. मला काय वाटलं तर माहितीये काय, पावसात प्लॉट फुलगळ होईल चापून असं माझ्या डोक्यातला तो विषय होता. 100% होणार, कारण की मी एकदा रासायनिक वरती केलता 10 वर्षापूर्वी. नंतर मी काय केलं होता म्हणजे उन्हाळ्यात घेता, तर मी आता परक्कल येऊन गेलो की अजिबात फुलगळ आम्हाला वाटली जे जे फुल निघले 100% सगळे सेटिंग धरले, सगळे सेटिंग धरले. आता एवढं आहे तर झाड बघा, त्या पेलवून आपण लोधा ज्यावेळी हा. शेडचं वापरलं त्यावेळी 3 तोड्यात 50 फुल झाला. हा. घरगुती वापरून आता हे 2 तोड्यात 70 फुल झाला. हे आमचं वैशिष्ट्य. म्हणजे तुम्ही काम जे केलंय ते ना बियावं केलं, ना झाडावर केलं, ना कशावर केलं. तुम्ही काम कुठे केलं सर? मातीवरती केलेलं आहे. मातीवरती. आणि एसबीटी काय शिकवते तुम्हाला? माती मातीवरती काम करा. म्हणजे आई आहे, पिकाची आई काय आहे? माती मग तिच्यावर काम केलं, बाळ कसं आलंय? निरोगी. आता सोडून किती दिवस झाले? झाले? आपण घेता येईल. टेक्नॉलॉजी याला वापरलं, यानं तुम्ही समाधानी आहात का? हो, समाधान. आणि तुम्ही आता जे युज करणारे शेतकरी आहेत, त्यांना तुम्ही काय सल्ला द्याल? नक्की युज करावं त्यांनी. हम्म. आणि हे सुद्धा अनुभव आता घेतलाय. सप्टेंबर मध्ये लागण करणार आहेत ऊसाची. म्हणजे सगळं क्षेत्र यांचं सगळं ह्याच्यावरती आहे. आता सुरुवात लागण एसबीटी म्हणजे करणार आता आहे. इथून सप्टेंबर. पुढे सर्व जे काही क्षेत्रावर तुम्ही लागण करणार किंवा नवीन लागवड करणार ती पूर्ण SBT एसबीटी वर करणार. मग सर हेच मार्गदर्शन आपल्या शेतकऱ्यांना पाहिजे असेल, तुमचा नंबर? माझा नंबर आहे 95 52 16 51. बर. तुमचं नाव, पत्ता आणि सरांचं एक नाव घ्या की जे स्वतः तुमचे मित्र आहे होय. त्यांचा एक नंबर आपण घेऊ. माझं नाव दिग्विजय मगदूम, राहणार बामणी, तालुका कागल, जिल्हा कोल्हापूर. फोन नंबर 78 75 16 50 48. बरोबर. आणि सर आपलं जे शॉप आहे ते कुठे गावात? गावात. मार्गदर्शन म्हणजे शेतकरी माऊली ॲग्रो, माहिती केंद्र. माऊली ॲग्रो बामणी. मी स्वतः काय सांगू शकतो, इथपर्यंत ती मुळी नव्हती. ते 7.5 पण मुळी नव्हती जूनला आम्ही ज्यावेळी आलो होतो त्यावेळी. आणि आज म्हणजे जुलै एंड आहे, म्हणजे 1 महिन्यात इथपर्यंत 1-1.5 फुटावरती मुळी आली. म्हणजे तुम्हाला आज शक्य कळालं होणार की मुळी जर असेल तर पिकाला बाकीचं काही करायची गरज नाहीये. पांढऱ्या आणि मुळांची वाढ झाली पाहिजे, तिथून प्रत्येची खरी ग्रोथ आहे. म्हणजे पाया मजबूत पाहिजे. सगळ्या- घरात असा पाया मजबूत असतोय, त्यानंतर घर आपण 10 बिल्डिंग बांधू शकतो. आपला पायाच मजबूत नसेल तर काहीच करू शकत नाही. ही जी गोष्ट आहे ना, ही सर्व म्हणजे सर्व शेतकऱ्यांनी अनुकरणात आणली पाहिजे, समजून घेतली पाहिजे. पाया भक्कम तर इमारत मोठी. आणि पिकाचा पाया काय? माती. म्हणजे माती जर तुम्ही चांगली केली तर इमारत किती मोठी अशी आपल्याला दिसणार आहे. आणि पाहिजे तेवढं त्याच्यापासून आपल्याला मिळणार पण आहे. बरोबर नाही? खूप 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 छान माहिती दिली. तर आपला नंबर द्या एकदा. माझं नाव संग्राम नारायण मुदूम, राहणार बामणी. माझा नंबर आहे 82 75 91 83 58. बरोबर. आज हा सर्व ग्रुप शेतकऱ्यांचा आहे आणि एकमेकाला सपोर्टेड मित्र परिवार आहे. बरोबर ना? आणि एवढे सुंदर मित्रत्व जर तुमच्यात असेल आणि हे शेतकऱ्यांबद्दल जर असेल तर तुम्ही कुठेही मागे पडणार नाही. बरोबर. शेतकरी जगला पाहिजे. आता तिकडे बघा भुंगे वगैरे फिरतात, त्याला काय म्हणतो आपण? हा. मग भोंगा. कीटकनाशक जर मारलं असतं तर याच्यात आले असते का हे? अजिबात नाही, येणार नाही. बरोबर का नाही? हे परागण करतात, सगळ्या गोष्टी करतात. म्हणजे हे तुमचं जे ऑर्गॅनिक एसबीटी ऑर्गॅनिक जे तुमचं पाऊल आहे त्याची पहिली चाऊल आहे. हा? बरोबर बरोबर ना? बरोबर. ठीक आहे सर, धन्यवाद. धन्यवाद.